नमस्कार मंडळी, आज आहे आपला टिपिन क्रमांक 5. आपण टिपिन सिरीज सुरू करून 4 रेसिपी मी अगोदर ऑलरेडी तुमच्याबरोबर चॅनलवरती शेअर केल्या होत्या. आज टिपिन क्रमांक 5मध्ये बनवतो आहे आपण लेमन राईस. हा राईस माझ्या मुलींना फार आवडतो. अतिशय रुचकर होतो आणि झटपट रेसिपी आहे. डबा अगदीच चाटून पुसून येतो रिकामा होऊन. चला तर मग कसा बनवला लेमन राईस पाहूयात. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. थोडंसं अद्रक लसूण कट करून घेतलं, कढीपत्ता घेतला, 1 चमचा उडीद डाळ, 2 चमचे शेंगदाणे आणि लिंबू घेतलेला आहे, अर्ध्यापेक्षा जास्त. फक्त मुलांच्या डब्यासाठी बनवतोय म्हणून मी अर्धा लिंबू घेतलेला आहे. 1 वाटीभर राईस शिजवून घेतला होता मी. सकाळीच राईस शिजवून घेतला आणि 9 वाजता माझी मुलगी स्कूलला जाते त्यावेळेला हा राईस केलेला आहे मी. लगेचच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. सकाळी कुकरला राईस शिजवून घेतला की 5 मिनटाच्या आत आपला राईस बनून तयार होतो. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की लगेचच शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे मुलं ती आवडीने खातात. अगदी कॉम्बिनेशन सुंदर आहे बरं का ह्या राईसचं. शेंगदाण्यामुळे अतिशय पौष्टिक असे शेंगदाणे, उडीद डाळ, लिंबू सगळं अगदी व्यवस्थित पोटात जातं. त्यामुळे हा राईस आठवड्यातून एकदा तरी मी मुलांना बनवून देते टिफिनला. आणि खायला रुचकर आहे आणि पौष्टिकही. बाहेरच्या फ्राय राईस, चिकन राईस यापेक्षा तरी खूपच छान आहे. त्यामुळे टिफिनला हा राईस आवर्जून तुम्ही एकदा मुलांना देऊन पहा, मुलांना फार आवडेल. आता शेंगदाणे चांगले कुरकुरीत झाले की लगेचच आपण जिरे मोहरी घालणार आहोत. मोहरी या राईसचा हिरो इन्ग्रेडियंट्स आहे म्हटलं तरी हरकत नाही, कारण मोहरीने या राईसला खूप छान चव येते. नेहमीच्यापेक्षा मोहरी थोडी जास्त घालायची. मुलांना जर मोहरी आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल, पण अगदी किंचित तरी घाला असं मी सांगेन. मोहरी घातली अर्ध्या टीस्पूनलाही कमी. माझी मुलगी आवडीने खाते म्हणून मी घातलेली आहे. लगेचच जिरे घालून घ्यायचे. जिरे मोहरी चांगलं तडतडलं की लगेचच हिंग घालायचा, अगदी चुटकीबरोबर. इथे जे सगळं साहित्य सांगितलं आहे ते लेमन राईसमध्ये असतंच बरं का. खायला या साहित्यामुळेच खूप छान लागतो आपला राईस. लगेच कढीपत्ता घालून घ्यायचा, अद्रक लसूण घालून घ्यायचं. अद्रक लसूण ऑप्शनल आहे, परंतु खूप छान स्वाद येतो. मी अद्रक मुलगी खात नाही तर तिला काढून देते. लगेचच उडीद डाळ घालून घ्यायची. अद्रकचा थोडासा स्वाद उतरला राईसमध्ये तरी चालतो. फक्त कट करून घेतलेलं अद्रक मुलीच्या दाताखाली येऊ नये म्हणून मी काढून तिला देते. लगेचच उडीद डाळ ही या शेंगदाण्यांसारखीच कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायची. उडीद डाळ प्रोटीन रिच फूड आहे, त्यामुळे मुलांना असं टिफिनला द्यायला मला तर फार आवडतं. लगेचच उडीद डाळ चांगली परतली की हळद घालून घ्यायची. किती सोपा राईस आहे पाहिलंत का. हळद घातली की लगेचच राईस आपण शिजवून घेतलेला घालायचा आणि एकसारखा हलवत हलवत मोकळा करून घ्यायचा. जास्त चिकटवाले तांदूळ या भाताला वापरायचे नाहीत. मोकळा कोलम तांदूळ वापरायचे, नेहमी आपण खाण्यासाठी वापरतो ते. त्याने राईस अगदी मोकळा सुटसुटीत होतो आणि मुलांना तो फार आवडतो. सगळा राईस असा व्यवस्थित परतवून घ्यायचा, म्हणजे एक ना एक शीत अगदी मोकळं होतं आणि खाताना अगदी चविष्ट लागतं. आता अर्ध्या लिंबाचा रस मी काढून घेतला आणि तोही याच्यामध्ये घालून घेतला. वरून घातली हिरवीगार अशी कोथिंबीर. तुम्ही जर राईस शिजवताना मीठ घातलं नसेल तर या ठिकाणी घालू शकता, परंतु मी राईस शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे इथं घातलेलं नाही आहे. मुलांच्या खाण्यापिण्यात मी तिखट मीठ अतिशय कमी वापरते, त्यामुळे मी इथं मिरचीचंही प्रमाण कमी ठेवलेलं आहे. तुमची मुलं यापेक्षा जास्त तिखट खात असतील तर थोडं तिखटाचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तयार आहे आपला लेमन राईस. चला आता टिफिन भरून दाखवते. अगदी एक ना एक शीत मोकळं सुटसुटीत आणि मऊ झालेला आहे. अतिशय रुचकर असा आपला लेमन राईस रेडी झालेला आहे. डबा क्रमांक 5 कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आजवरच्या रेसिपी तुम्ही जर पाहिल्या नसतील तर चॅनलवर जाऊन जरूर पहा. त्याही अशाच हेल्दी, पौष्टिक आणि रुचकर आहेत. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. आजचा डबा अगदी चाटून पुसून सगळा संपवून येणार आहे माझी इरा. तुम्हीही तुमच्या मुलांना असा राईस करून द्या, तेही अगदी स्वच्छ धुतल्यासारखा डबा करून येतील. हे पहा. पण तरीही
प्रत्येक मुलाची आवड वेगवेगळी. या राईसमध्ये तुमच्या मुलाला जे आवडतं ते तुम्ही ॲड करून नक्की बनवून द्या. कशी वाटली आजची डब्याची सिरीजमधला 5वा डबा हे कमेंट करूनही नक्की सांगा. भेटूयात अशाच नवीन एका रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. याबरोबर मी काय केलं होतं, नुसता असा राईस नको तिला म्हणून मी खारे पिस्ता थोडे याच्याबरोबर दिले होते. मुलांना फक्त टिफिन नको असतो, वरचं खायलाही थोडंसं हवं असतं. त्यामुळे तिला खारे पिस्ता खूप आवडतात. त्यांच्या हेल्थनुसार मी असे डबे त्यांना देत असते. तर आतापर्यंतचे सगळे डबे पाहिले असतील तर कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी बनवलीही असेल तरीही सांगा. खारा पिस्ता ठेवून दिला. चला आजचा डबा झालेला आहे रिलॅक्स. सगळ्यांनी अशाच नवनवीन रेसिपी बनवून पहा. रेसिपी आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.